विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक. 19 जुलैला कोल्हापुरामध्ये एमआयएमचा मोर्चा. जलील यांचं फेसबुकवरून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. खासदार शाहू महाराजांना विशाळगडावरती जाण्यापासून अडवणं ही दुर्दैवाची बाब. ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही. त्यांनी पुढे जाऊन जी करायची ती तोडफोड केलीच. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. विशाळगडावरती जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकानं तोडण्यात आली. सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा. प्रकाश आंबेडकरांची मागणी. शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या भावना जनतेच्या भावना. शंकराचार्यांना खोटं ठरवणार असतील तर आश्चर्य वाटणार नाही. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. श्री शंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले. ते सामान्यांकडे न जाता उद्योगपतींच्या मोठ्या विवाहात जातात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला. श्री पंचनाम जुना आखाड्याचे महंत नारायण गिरी यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला. महंत नारायण गिरींचं वक्तव्य. तर ज्यांनी हिंदुत्वासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी विश्वासघात केला त्याबद्दल काय बोलणार. आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वक्तव्य. शंकराचार्यांनी मातोश्रीवरती जाणं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय. मात्र त्यांनी केवळ एका हिंदूला आशीर्वाद देणं आणि दुसऱ्याला टाळणं हे चुकीचं. संजय निरुपम यांची टीका. तर त्यांनी राजकारणात शिरू नये असंही वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद. सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी पुढे ढकलली. 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नेमली होती चौकशी समिती. गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल. राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी. सुनेत्रा पवार अजितदादांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्याची माहिती. मिलिंद नार्वेकरांनाच मतदान केलं. क्रॉस वोटिंग केल्याचा संशय वर्तवला जात असताना आमदार हिरामण खोसकरांचं स्पष्टीकरण. माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार. खोसकरांची प्रतिक्रिया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना. विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या क्रॉस वोटिंग संदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता. काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी घेतली शरद पवारांची भेट. आबा बागुल यांच्याकडून पुण्यामधील पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी. राज्य सरकारच्या तीर्थदर्शन योजनेवरती ओवैसींची टीका. सर्वधर्मीय योजनेमध्ये हिंदूंचीच बहुसंख्य तीर्थक्षेत्र हे लांगुल चालन नाही का. एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींचा राज्य सरकारला सवाल. शहरी नक्षलवादाच्या विरोधामध्ये येत असलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला युवक काँग्रेसचा विरोध. या कायद्यानं तरुणांचा आवाज दाबला जाईल. युवक काँग्रेसचा दावा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर. भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार. 21 जुलै रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात भाजपचं राज्य अधिवेशन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भामध्ये हव्यात वाढीव जागा. काटोल, हिंगणा, उमरडेसह नागपूरमधील 2 जागांवर पवारांचा दावा. मायनिंगचा ब्रह्मराक्षस सावंतवाडीत आणून त्यातून रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचं काम मंत्री दीपक केसरकर करतायत का. विनायक राऊतांकडून प्रश्न उपस्थित. 840 हेक्टर जमीन मायनिंगला दिली असल्याचाही दावा. राज्यामधील मराठी चित्रपट निर्मात्यांनी घेतली अजित पवारांची भेट. मराठी चित्रपटांसाठी अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती तत्काळ बरखास्त करण्याची मागणी. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा असं भुजबळांना वाटत असेल तर ते स्वागतार्ह आहे. भाजप नेते आशिष देशमुखांची प्रतिक्रिया. तर आरक्षणासाठी सर्व पक्षांनी पुढाकार घ्यावा असंही केलं आवाहन. पुण्यामध्ये शरद पवारांच्या ताफ्यातल्या गाडीला दुचाकी स्वाराची धडक. गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये दुचाकी स्वार धडकला. कुणालाही इजा नाही. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उतारा. अवजड महामार्गांसाठी वेळ मर्यादा. तातडीनं खड्डे बुजवण्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे निर्देश. भंडाऱ्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तक्रार दाखल. जिल्ह्यात विकास खुंटल्याचा तक्रारीत आरोप. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर. मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालताना 2 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ. मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशीही घातला वाद.
पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला, तर दुसरीकडे या प्रकरणाचा केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू. साखरेची किमान विक्री किंमत लवकरच 4,200 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढवणार, याबाबत लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात येणार. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची माहिती. घाटकोपरमधील होर्डिंग अनधिकृत असल्याच्या 4 तक्रारी रेल्वे पोलीस आयुक्तांकडे दुर्घटनेच्या आधीच आलेल्या होत्या. मग रेल्वे पोलीस आयुक्तांनी कारवाई का केली नाही? तत्कालीन पोलीस आयुक्त खालिद यांचा सवाल. मुंबईमधील 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे होर्डिंग काढण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या रेल्वे प्रशासनाला सूचना. बीएमसीच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचेही दिले निर्देश. किरीट सोमय्या यांची माहिती. म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर तुर्तास म्हाडाकडून कारवाई नाही. होर्डिंगसाठी मुंबई महापालिकेनं परवाना दिल्यानं पालिकेच्या कारवाईनंतर म्हाडा कारवाई करणार. उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत बीकेसीमध्ये 4 एकर जमीन देणार, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती. जालना जिल्ह्यामध्ये 30 जुलैपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश. मराठा ओबीसी आरक्षण आंदोलनासह आगामी काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी. हवामान विभागाकडून रायगडसाठी रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी. गोव्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण कन्या, तुतारी आणि जनशताब्दी या 3 एक्सप्रेस रद्द. कोकण रेल्वे प्रशासनाची माहिती. उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली. महाराष्ट्र गोवा आंतरराज्य प्रकल्पाअंतर्गत येणारं तिलारी धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 4ही दरवाजांमधून तिलारी नदीमध्ये 46.38 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 36.86% जलसाठा. एका दिवसात जलसाठ्यात जवळपास 2% वाढ. मागील वर्षीच्या तुलनेतही सद्यस्थितीमध्ये अधिकचा जलसाठा. बुलडाण्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू. ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली धुक्याची चादर. मनमोहक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला पूर. पुराच्या पाण्यामध्ये प्रवाशांसह रिक्षा गेली वाहून. सुदैवानं 3 जण थोडक्यात बचावले. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. ओसंडून भरलेला पाझर तलाव फुटल्यानं शेतात शिरलं पाणी. सोयाबीन, कापूस आणि हळदीच्या पिकांचं मोठं नुकसान. काही मिनिटांच्या पावसानं नागपूरच्या मनीष नगर अंडरपासमध्ये साचलं पाणी. नागरिकांची तारांबळ. पालिकेच्या उपाययोजनेची पोलखोल. हिंगोलीतील लोहरा लिंबी शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लोहारा इथल्या सिंचन तलावाची भिंत फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान. तलावाचं पाणी गावात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठं नुकसान. तलावाचा 3 ते 4 गावच्या शेतकऱ्यांना तडाखा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसानं नदी नाले ओव्हरफ्लो. अनेक शेतात शिरलं पाणी. परभणीहून वसमतच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसला गळती. प्रवाशांचा एसटीमध्ये छत्री उघडून प्रवास. व्हिडिओ व्हायरल. लवकरात लवकर दुरुस्तीची प्रवाशांची मागणी. जुलैच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस. मात्र विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात. सध्या नदीची पाणी पातळी 30 फुटांवर. जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण. पूरस्थिती रोखण्यामध्ये सरकार असमर्थ असल्याचं म्हणत आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल. राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. लवकरच होणार सुनावणी. हौशी कबड्डी असोसिएशनचे प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी केली आहे याचिका. नृसिंहवाडी दत्त मंदिराचा दक्षिणद्वार सोहळा संपन्न. कृष्णा आणि पंचगंगेचं गाभाऱ्यातील पाणी ओसरल्यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी. भंडाऱ्याचे एसडीपीओ बागुल यांच्याविरुद्ध चार्जशीट कोर्टात दाखल. बागुल यांच्यावरती एका तरुणीकडून विनयभंगाचा आरोप. नागपुरात भूमाफियांविरोधात पोलिसांनी आयोजित केलेल्या खास शिबिरामध्ये तक्रारींचा पाऊस. एकच जमीन अनेकांना विकली. जमीन बळकावल्याच्या तक्रारी. 30 प्रकरणांमध्ये तत्काळ गुन्हे दाखल.
नाशिक शहराला डेंग्यूचा विळखा. मागील 15 दिवसात आढळले 200 रुग्ण. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध पथकं नेमून शहरात तपासणी. ठाणेकरांची चिंता वाढली. स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या 113वर. प्रशासनाचा अलर्ट मोड. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. बुलडाण्याजवळ समृद्धी महामार्गावरती पुलाला मोठं भगदाड. बुलडाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती भगदाड पडल्यानं 15 दिवसांपासून 2 लेन बंद. हरित ठाणे अभियानांतर्गत ठाणे महापालिकेनं आतापर्यंत लावली 3000 प्रजातींची 37,000 झाडं. 15 ऑगस्टपर्यंत 1,00,000 झाडं लावण्याचा पालिकेचा मानस. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकऱ्यांची मांदियाळी. चंद्रभागा पात्रामध्ये दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त. आषाढी एकादशीच्या निमित्तानं यवतमाळ इथल्या प्रसिद्ध चित्रकार राहुल गुल्हाने यांनी साकारलं विठुरायाचं छायाचित्र. विटेवर विठ्ठलाचं छायाचित्र साकारत दिल्या एकादशीच्या शुभेच्छा. ठाण्यातील माझीवाडा उड्डाण पूल, आनंदनगर कासारवाडोली नाका इथल्या रस्त्यांची दुरुस्ती आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.